हॅलो फ्रेंड्स, 100 दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आकृत्यांमधील 6वं प्रकरण लपलेली आकृती बघतोय. जर तुम्ही आकृत्यांची आधीची प्रकरणं बघितली नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन लगेचच ती प्रकरणं बघा. तुम्हाला आकृत्या पाठ अगदी सहज सोप्या पद्धतीने समजेल. आता बघा, लपलेली आकृती यालाच म्हणतात दडलेली आकृती. आता पुढील प्रश्नात एक गुंतागुंतीची आकृती दिली आहे. पर्यायी आकृत्यांपैकी कोणती आकृती या आकृतीमध्ये दडलेली आहे ती ओळखा. आता बघा, आपल्याला ही प्रश्न आकृती दिली आणि आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे 4 पर्याय आहेत या 4 पर्यायांपैकी कोणती आकृती या प्रश्न आकृतीत दडली आहे ते शोधायचं आहे. आता बघा, येथे एक पहिला नियम लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आकृती ही मोकळी असते. मोकळी असते म्हणजेच काय, की ती कॉम्प्लेक्स फार नसते. परंतु इथे एकाच वेळेस 2-2 पर्याय बरोबर येण्याची शक्यता असते. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण एक शेप लक्षात ठेवायचा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं सगळं या कॉम्प्लेक्स आकृतीमधून कसं शोधायचं आहे. हा प्रश्न 2011 साली विचारला होता. मग बघा, आता या प्रकारचा साधारणतः रेक्टँग्युलर शेप आपल्याला इथे कुठे बघायला मिळतो का, तर पहिलं बघा, या ठिकाणी बघायला मिळतोय या पद्धतीने. बरं, हे सगळं करताना आपल्याला पेन्सिलचा वापर करायचा आहे, पण लगेच इथे डार्कन करू नका, कारण मग जास्त त्यामध्ये गोंधळ निर्माण होईल. मग आता या पद्धतीने आहे, त्यामुळे हा एक पर्याय आपल्याकडे दिसतोय, पण हा मोकळा नाही दिसत आहे. बरं, थोडं बारकाईने विचार केला तर ही आकृती जरा लांबट आहे, पण इथे ती छोट्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे हा जरा पर्याय थोडासा मागे आपण ठेवूयात, पण आपल्याला पॉसिबिलिटी दिसते. आता बघा, इथे कुठल्या तरी एका बाजूच्या शेपवर आपल्याला नजर ठेवायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं ऑब्झर्वेशन जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं तुम्हाला या आकृत्या चटकन जमतील. मग बघा, आपण या शेपवर लक्ष ठेवूया. मग अशा पद्धतीचं शेप कुठे आहे, तर बघा, इथे आहे, इथे आहे, याप्रमाणे गेलेला आहे, इथे असं झालं. हा बघा, हा पण आपल्याला शेप इथे योग्य वाटतोय. ओके, बघा, मी आता याच्यावर थोडा डार्कन करतोय, तर हा शेप आपल्याला इथे योग्य वाटतोय का, तर बघा, ही जी लाईन आहे ही थोडी मोठी आहे आणि इथे छोटी आहे, म्हणजे बारकाईने आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे या पर्यायाला आपण जरा बाहेरच काढूया. मला असं वाटतं दुसरीकडे कुठे या पद्धतीने आपल्याला दिसत नाही. चला तिसऱ्या पर्यायाकडे जाऊयात. ओके, याला आपण विरुद्ध कोन देखील म्हणतो. मग या प्रकारे आपल्याला कोठे बघायला मिळतं. बघा, मगाशीच म्हटलं की पेन्सिलने तुम्ही डार्क करताना या पद्धतीने जास्त डार्क केलं तुम्हाला जरा अडचण निर्माण होईल. मला या ठिकाणी एका ठिकाणी दिसतोय, शिवाय बघा इथे दुसऱ्या ठिकाणी देखील आपल्याला या पर्यायाचा वापर झालेला दिसतोय, म्हणजे हा 2 ठिकाणी दिसतोय. बरं, अजून जर तुम्ही बारकाईने बघितलं, पण इथे या पद्धतीने रेष नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन इथे येणार नाही, म्हणजे 2 ठिकाणी दिसतो. त्यामुळे सध्या आपण 1 नंबरला हा आहे आपल्याकडे आणि 2 नंबरला सध्या हा आहे. मग त्यात एकदम परफेक्ट कुठला आहे तो आपण पर्याय निवडणार. त्यानंतर या पद्धतीने अशाच प्रकारचं उदाहरण आपल्याला इथे ऑप्शन इकडे आकृतीमध्ये शोधायचं आहे. मग सरळ असलेली रेषा, तर इथे सरळ रेषा कुठेच दिसत नाही, त्यामुळे हा पर्याय, चौथा पर्याय देखील इथे कॅन्सल होत आहे. मग राहिलं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3 अगदी आपल्याला स्पष्टपणे दिसतोय, म्हणून इथे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, आपण या कोर्समध्ये अगदी छोट्यातलं छोटं प्रकरण जे 1 गुणांसाठी असणार आहे त्याचा देखील आपण विचार करतोय आणि इथे साधारणतः 1 गुणासाठी प्रश्न विचारला जातोय. आता आपण 2011 या वर्षी विचारलेला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष देऊयात. प्रश्नाकृती आपल्याला दिली आहे. प्रश्नाकृतीचं पहिल्यांदा ऑब्झर्वेशन आपण करून घेतोय आणि एक एक शेपकडे जातोय आपण. तर आता बघा, पहिला ऑप्शन आपण बघतोय, तर इथे वर्तुळ आहे, त्यामुळे या पद्धतीचा आपल्याला इथे मिळेल की नाही मला थोडं शंका वाटते. आतमध्ये त्रिकोण आहे, त्यामुळे हा पर्याय पहिल्यांदा बाद होऊन जातो. ओके, त्यानंतर इथे देखील समजा आपण वर्तुळाचा विचार केला तर अशा प्रकारचं शेप कुठे आहे, तर येथे आहे. मग हा या पद्धतीने इकडे या पद्धतीने हा एक शेप तयार झाला इथे. पण मित्रांनो बघा, इथे थोडी क्रॉस रेषा आहे,
ओके, ही क्रॉस रेषा आहे, असं ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा हा पार्ट आला या पद्धतीने आणि या पद्धतीने. काय फरक झाला कळलं? ही रेष आपल्याला अशी सरळ दिली आहे आणि इथे क्रॉस रेषा आहे, म्हणजे एकदम बारकाईने आपल्याला नजर फिरवावी लागते. आता इथे आपण हा सर्क्युलरचा पार्ट बघूयात आणि इथे ट्रायंगल कुठेतरी फसलेला आहे. तर फसलेला आहे तर या पद्धतीने येतं आहे का ते आपण बघूयात. मग आता या रेषांवर आपण फोकस करूयात. मग हा खालचा पार्ट आपल्याला दिसतोय, या पद्धतीने तो घेता येईल का? होतोय का रे मॅच? तर बघा, रेषांमध्ये जर आपण बघितलं तर थोडासा आपल्याला फरक दिसतोय. ही या पद्धतीने रेष यायला पाहिजे की काय? तर तुम्ही अजून ऑब्झर्व करा. हा पर्याय जरा थोडा योग्य वाटतो, थोडा योग्य. आपण कन्फर्म होत नाही याबाबत, पण आपण सगळे पर्याय पहिल्यांदा बघणार आणि त्यानंतर डिसाईड करणार. चला चौथ्या पर्यायाकडे जाऊयात. तर या प्रकारे त्रिकोणाचा आकार इकडे आतमध्ये घुसलेला. मग कुठे घुसलेला आहे? तर तो या प्रकारे. ओके, बघा याचा जर आपण विचार केला तर हा अगदी परफेक्ट येतोय. म्हणजे अशी रेषा आहे, इकडे हा त्रिकोणाचा पार्ट आहे, इकडनं हा वर्तुळाचा पार्ट आहे आणि समजा तो अशा प्रकारे घुसलेला आहे. मग बघा हा पर्याय आपल्याला इथे अगदी बरोबर वाटतंय. म्हणजे परफेक्शनचं बघितलं तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर येणार आहे. सो अगदी बारकाईने आपल्याला इथे ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. म्हणून दडलेली किंवा लपलेली आकृती यासाठी त्याला म्हटलेलं आहे. चला इथे 2012 या वर्षी विचारलेल्या प्रश्नांकडे आपण लक्ष देऊयात. प्रश्न आकृती आपण जस्ट ओव्हरलुक केला आणि पर्यायाकडे जातोय. तर पर्याय क्रमांक 1 या पद्धतीचा शेप मग इथे आला, परंतु इथे उभ्या रेषा आहेत का? नाही. इकडे आला परंतु नाही. हे रोटेट झालेले डायग्राम मोस्ट ऑफ येत नाही. बरं चला आता दुसऱ्या डायग्रामकडे जातोय. बरं ट्रायंगल आहे का? येस, ट्रायंगल दिसतोय आणि ही ट्रायंगलच्याच एका बाजूला रेष पुढे एक्सटेंड झालेली, वाढलेली आहे. पण इथे तसं झालं आहे का? नाही झालं. ही रेष फिरलेली आहे. ओके, हा सेगमेंट जो पार्ट आहे तो फिरलेला आहे, त्यामुळे हा देखील पर्याय येणार नाही. आता इथे आपण जरा थोडा विचार करूयात. एक स्ट्रेट रेष, तर हा ट्रायंग्युलरचाच आपण पार्ट पकडला, पण हा फिरलेला दिसतोय आपल्याला. तरीसुद्धा आपण एकदा इथे बघूयात. तर इथे कुठे सर्क्युलर पार्ट नाही, हा शेपवाला, त्यामुळे ही डायग्राम पण कॅन्सल होईल. चला चौथ्या डायग्रामवर फोकस करूयात. येस, या बाजूचा एक आपण पार्ट पकडला, मग हा पार्ट एका आपण कन्सिडर करूयात. त्यानंतर हा पार्ट पुढे एक्सटेंड झाला. हो, असं होतं आहे, या पद्धतीने आलं आणि येस, हा बघा हा शेप या ठिकाणी दडलेला आहे. मग पर्याय क्रमांक 4 बरोबर येणार आहे. बघा किती बारकाईने विचार करावा लागतो आणि एक एक पर्यायांचा देखील इथे विचार करावा लागतो. आता बघा सूचना सेम असते, फक्त दडलेली आकृती आपल्याला शोधायला जरा थोडासा वेळ जातो आहे. बरं, यामध्ये सुरुवातीला म्हणजे 2009-10 पासून येथे प्रश्न जास्तीचे विचारले जायचे, परंतु आत्ता रिसेंटली येथे क्वचितच एका मार्काचा प्रश्न विचारला जातो. चला प्रश्न आकृतीमध्ये आपण बघूयात. इथे सर्क्युलर शेप आपण असं कन्सिडर करूयात थोड्या वेळासाठी. तर सर्क्युलर शेप आलं, या पद्धतीने आलं, इकडे देखील आलं, पण हा सर्क्युलर शेप वाटत नाही. ओके, इथे जरा थोडंसं या पद्धतीने येतं आहे, पण विरुद्ध कोण येत नाहीत. सो हा पार्ट काही इथे येणार नाही. इथे सर्क्युलर शेप आहे, मग सर्क्युलर शेप घेतलं, पण या पद्धतीचं आपल्याला त्याच्या आउटसाईडला पार्ट पाहिजे, मग तो देखील आपल्याला इथे काही परफेक्ट दिसत नाही. त्यानंतर तिसरं आपण बघतोय. तर तिसऱ्याचा विचार केला तर या पद्धतीने येतं आहे. मग आपण बारकाईने जर बघितलं तर आपल्याकडे साधारणतः अशा प्रकारचं एक ऑप्शन उपलब्ध आहे. मग जरा हा ठेवूयात आपण. इथे पुन्हा एक सर्क्युलर पार्ट आला, मग आपण सर्क्युलर पार्ट इथे घेतलं. त्यानंतर त्याला पुन्हा एक सर्कल आहे, या पद्धतीने, या पद्धतीने. ओके, मग हा पार्ट इथे जरा बसतोय. मग हा चौथाही आपल्याला बरोबर वाटतं. आपण पुन्हा एकदा जरा तिसऱ्यात आणि चौथ्यात कंपॅरिझन करूया की एकदम ॲक्युरेट कुठला आहे. तर आपण जरा थोडं बारकाईने बघितलं ना, तर इथे हा जो पार्ट आहे, ही रेषा या पद्धतीने गेली, म्हणजे ही रेषा असं अपेक्षित आहे. त्यामुळे बाद कुठला होतो रे? तर इथे तिसरा बाद होतोय. बरं, बऱ्याच वेळा इथे आर्ग्युमेंट्स होतात. जेव्हा
MSc पुणे यांच्याकडून ॲन्सर की येते तर दडलेल्या आकृत्यांच्या संदर्भातच जास्तीचं कॉम्प्लेक्सिटी असते. मग हा पण पर्याय बरोबर वाटतो, हा पण वाटतो. बऱ्याच वेळा 2-2 ऑप्शनला गुण दिले जातात. चला 2012चाच आणखी एक प्रश्न आपण बघतोय. खूप 2012चे प्रश्न आहेत. प्रश्न आकृती आपण ओव्हरलुक केली, त्यानंतर आपण आलो या शेपकडे. तर आता बघा अशा प्रकारचा शेप कुठे दिसतोय आपल्याला, या पद्धतीची रेष. मग या पद्धतीची रेष एकतर इथे आहे, इथे आलं तर इकडे नाही, हा ट्रायंग्युलर शेप आहे. इथे आलं तर या पद्धतीने इथे गेलं, इकडे वर गेलं, हो हां बरोबर. मग ही बसते इथे आकृती. आपण पेन्सिलने रेषा ओढत गेलो की आपल्याला लगेच कळून जात आहे. आता बघा हा शेप या पद्धतीने, पण हा असा आहे कर्व, या पद्धतीने कर्व नाही आहे. त्यामुळं हा बघा इथे, ओके. त्यामुळे हा ऑप्शन थोडा बाहेर जाईल. आता इकडे या शेपवर आपण लक्ष ठेवतो आहे आणि हा थोडा क्रॉस आहे. क्रॉस असलेला तर आपल्याला कुठे इथे दिसत नाही, त्यामुळे हा बाद होतो आहे. चौथ्याचा जर विचार केला तर इथे सर्क्युलर साधारणतः शेप आहे. सेम तशाच प्रदेश डायग्रामवाली सर्क्युलर तर एकाच ठिकाणी आहे. इथेही जर विचार केला तर हा या पद्धतीने येणार, पण ही स्ट्रेट रेष असायला पाहिजे होती. त्यामुळे हाही ऑप्शन येणार नाही. मग आपल्याकडे कुठला ऑप्शन आला तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आलेला आहे. मित्रांनो, किती बारकाईने आपण विचार करतोय. खूप मजा येईल हे प्रकरण आणि याची टेस्ट सोडवताना की कुठे दडलेली आकृती आहे. याच्याने बघा तुमचं ऑब्झर्वेशन पॉवर खूप स्ट्रॉंग होणार आहे. तुम्ही पुढच्या टेस्टचे 10 प्रश्न सोडवताना तुम्हाला मजा तरी येईल, पण तुमचं ऑब्झर्वेशन देखील स्ट्रॉंग होईल. पुढे आपण जातो आहे. भरपूर आयत एकत्र केलेले आहेत. बरं, अशा पद्धतीचे शेप तर पहिल्यांदा आपण एका बाजूकडे एका पार्टकडे कॉन्सन्ट्रेट करू. मग या पद्धतीने कुठे दिसतंय का, तर कुठेच दिसत नाही. आणि शिवाय क्रॉस झालं तर इथे दिसतंय, पण मग तो प्रॉपर शेपमध्ये दिसत नाही आपल्याला क्रॉस झालेला. बरं, आता या पद्धतीचं तर थोडा असं डायरेक्शन आहे, तर इथे डायरेक्शन येत नाही. ओके, शक्यतो डायरेक्शन म्हणजे टर्न झालेला डायग्राम्स शोधायला येत नाहीत. आता या पद्धतीने तर असा शेप आपल्याला कुठेच दिसत नाही डायग्राममध्ये, तर हाही बाद आहे. ओके, हे तिन्ही बाद झाले. आता चौथा कुठे दिसतोय, तर या पद्धतीने शेप इथे येणं अपेक्षित आहे. तर हां यस, एक उभी रेषकडे आपण पहिलं कॉन्सन्ट्रेट करतो. उभी रेष तर आपल्याला मिळाले. बघा कुठे तो दडलेला आहे. बापरे, खूपच लहान पाठ, 2013ला विचारलेला प्रश्न आहे. मग पर्याय क्रमांक 4 अगदी जसा आहे तसंच आपल्याला इथे दिसतोय. फक्त यांच्यामध्ये लहान मोठेपणा होऊ शकतोय. इकडे लहान आहे, पण ही इकडे पर्यायामध्ये ती आकृती मोठी दिलेली असते. ओ बापरे, हे तर खूपच कॉम्प्लेक्स दिसतं. 17-18चं आपण उदाहरण घेतलेलं आहे. बघा थेट आपण पर्यायांकडे जातो आहे. तर इथे एक मोठं हे आणि एक छोटं, मग मोठं आणि छोटं, मोठं आणि इथे मोठं दिसतंय. ओके, आणि त्याला हां हे पण दिसतंय. ओके, हा मोठा आणि त्याला छोटा. झाला आपला शेप तयार. येस, पण थोडा शेपमध्ये आपल्याला फरक जाणवतो आहे, थोडा फरक जाणवतो आहे. आता 9 सारखा शेप, तर या 2 वर्तुळांवरच आपण लक्ष ठेवूयात. इथे तर नाहीत, 1 2 3 9. हा या पद्धतीने आलेला आहे. होतं आहे नाही चालणार. इथे जरा थोडं आपण पॉझिटिव्ह आहोत. त्यानंतर यासारखा पुन्हा वर्तुळाकडे फोकस करूयात आपण, म्हणजे साधारणतः राऊंडेड पार्ट आहे त्याच्याकडे. इथे गेला तर यस, हा बघा हा इथे आला आणि हा गेला इकडे. ओके, तर हा पण बसतोय. आता तिसरा हा बघा या पद्धतीने, तर इथे आपल्याला इथून सुरू झालेला पार्ट दिसतोय या पद्धतीने आणि इथे दिसतो. यस, हा पण ऑप्शन आहे. काय करायचं, तीनही पर्याय बरोबर वाटतात, पण तरी आपण जरा थोडंसं पहिल्याला जरा आउट करूयात, कारण त्याचा शेपमध्ये आपल्याला फरक जाणवतोय. ओके, हा जरा थोडा लहान दिसतोय, पण हा जरा थोडा वाढलेला दिसतोय. पण 3 आणि 4 आपल्याला अगदी योग्य वाटतात. मग याच्यावर तुम्हीच विचार करा, दोन्ही पर्याय बरोबर द्यायचे का. चला पुढे जातोय. अजून मजा येते ना.
बघा, यासारख्या आकृत्यांचा आपण अधिक अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढे हे सगळं करत असताना एक शेवटचं घडीचे आकृती हे प्रकरण आपल्याला पुढच्या भागामध्ये शिकायचं आहे. मग त्यासाठी आपण ऑब्झर्वेशन आपलं स्ट्रॉंग ठेवूयात. बघा, या पद्धतीने शेप, या पद्धतीने शेपचा जर आपण विचार केला तर असं येतं आहे. परंतु ही रेष, आता एक रेष आपण बघतोय, ही रेष अशी सरळ रेष कुठेच नाही, हा पर्याय बाद होतोय. इथे आपल्याला या पर्यायाचा विचार करताना आपल्याला एका बाजूला बघायचं आहे की आता ही अशा प्रकारची रेष आहे, तर ही रेष आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही, त्यामुळे हा पण बाद होतोय. त्यानंतर इकडे या प्रकारचा शेप आपल्याला ट्रायंग्युलर बघायचं. तर ट्रायंगल किती ठिकाणी झाले आहेत? 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3. तर मग हा ट्रायंगल ऑलमोस्ट बाद आहे. पण इथे बघा, तुम्हाला हा ट्रायंगल अगदी योग्य वाटते. आता इथे मगाशी बोललो की डायरेक्शन इथे फिरलेलं आहे. ओके, हे पहिलं एक उदाहरण आपल्याला बघायला मिळतं की डायरेक्शन फिरलेलं आहे. आणि त्यानंतर इथे अशा प्रकारचा शेप आपल्याला इथे कुठेच निरीक्षणाने दिसत नाही, त्यामुळे हाही बाद. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे. 2020-21ला विचारलेला प्रश्न आहे. मग इथे प्रश्नाकृती या प्रकारे दिलेली आहे. ओके, आणि आता विचारलंय काय, थोडं उलट जाऊन विचारलं की यापैकी कुठल्या आकृतीमध्ये हे दडलेलं आहे. तर बघा, शेप सरळ सरळ दिसतोय. इथे हा त्याच्या अपोजिट आहे. इथे कुठेच अशा प्रकारचा शेप नाही. इथे जर आपण ऑब्झर्व केला तर इथेही कुठेच आपल्याला शेप दिसत नाही. इथे जर आपण विचार केला तर आपल्याला या प्रकारे शेप दिसतोय. म्हणजे हा पर्याय क्रमांक 3 बरोबर येणार. मित्रांनो, प्रश्न आपल्याला सोपे वाटतात, परंतु आपण जसं निरीक्षण करत जाऊ तसतसं त्याच्यातली कॉम्प्लेक्सिटी कळते आणि इथे अगदी आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे. बऱ्याच वेळा 1 गुणांसाठी इथे प्रश्न विचारला जातो. आजच्या या 10 मिनिटामध्ये तुम्हाला 1 गुण नक्कीच मिळणार आहे. थँक्यू.